नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण शेजवळ, मी ओझरेकर. तरी यावर्षीचा शिमगोत्सव 2026मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज होळी तोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर सगळेजण जमणार आहेत, गावकर मंडळी होळीच्या माळावरती. तिथून मग आम्ही होळी तोडण्याचा कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. डंगामध्ये जात आहोत शिमलादेवीच्या मंदिराच्या बाजूला. आणि तो जो गेल्या वर्षी जो उत्साह होता तोच यावर्षी त्याच उत्साहाने त्याच जोशने आम्ही होळी तोडण्याचा कार्यक्रम संपूर्ण करणार आहोत. तरी इथून पुढे सगळं तुम्हाला दाखवण्यात येईल. हे बघा, इथे आमच्या मंडळाची लाइटिंग चालू आहे. हे आमचे वायरमॅन अमित रेवाळे साहेब. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची मंडळाची लाइटिंग चालू आहे. ह्याचा नजारा मी रात्री दाखवतो तुम्हाला. आणि आपले बंधू रोहित साहेब. तर मंडळी, मी आता खाली जात आहे. तरी तुम्हाला सगळं दाखवलं होतो व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता वरती जात आहोत आम्ही. ते गावचे पुजारी आहेत माझ्याबरोबर. तरी आता बघू, थोडाच वेळ बाकी आहे. जात आहोत आता. तर मंडळी, हे आहे आपलं शिमरादेवी, आई माऊली शिमरादेवीचं मंदिर. तुम्ही पाहू शकता, गावकर मंडळी होळी शोधण्याच्या प्रयत्नात आहे. आणि चांगली होळी भेटली म्हणजेच ती होळी मोठी असावी आणि नेण्यासही सोयीस्कर असावी, अशी आम्ही होळी शोधत आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या गावामध्ये होळी म्हणजे माडाचे झाड तोडले जाते, त्याला आम्ही होळी बोलतो. आणि त्या माडाच्या झाडाला आम्ही नाचवत गातवत सानेवरती घेऊन जातो. मित्रांनो, ही समोर तुम्हाला दिसते ती होळी आहे. आणि आज ती होळी तोडणार आहे. ती सर्वांच्या मध्ये ती आता ती होळी तोडण्यात येणार आहे. तर साफसफाई चालू आहे खाली.
मोडत घे ना जाऊ दे खाली थांब. तर मंडळी ही बघा, ही होळी तोडण्यात आलेली आहे. मस्त एकदम लांब आहे. आणि होळी तोडण्याच्या अगोदर हा जो कोका आहे तो आपल्याला बघायला पाहिजे असतो. तो जो कोका नसेल तर तो होळी तोडण्यात येत नाही, दुसरी बघितली जाते. आणि तो कोका तोडण्याच्या अगोदर 7-5च्या म्हणण्याप्रमाणे तोडली जाते होळी. मगच आता ती होळी तोडलेली आहे आणि सर्वजण गावकर मंडळी त्याला उचलण्याचा मस्त एकदम मंडळी होळी तोडण्यात आलेली आहे. आणि होळी तोडण्याचा जो उत्साह आहे ना, एक अशा प्रकारे आहे की मी शब्दात सांगू शकत नाही. कारण की कोकणकर होळीला का येतो आणि कोणत्या उद्देशाने येतो, तो उद्देश तुम्हाला या व्हिडिओमधून समजून येत असेल की किती उत्साह आहे. त्यावर्षी पोरं पण भरपूर आलेले आहेत आणि होळी तोडण्याचा उत्साह तो आता दाखवतो तुम्हाला. हे बघा, माणसं खूप जमलेली आहेत. सोन्याची पालखी सोन्याचा भागरा लाइटिंग पूर्ण झालेली आहे. आमच्या मंडळाची लाइटिंग शेजवाडीमध्ये पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे होळी तोडण्याचा कार्यक्रम आहे. हा मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा झालेला आहे. आणि होळी ही सानेवरती ठेवलेली आहे. तर उद्या 3-4च्या सुमारास होळी उभी करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि एवढ्यात तुमची रजा घेतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.